लई चावतो. हा ना, चलो बाहेर ये. त्या कोपऱ्यात गेला. अरे इथे गेलंय का? आधी कुठे दिसलं होतं? इथे इथं होतं दारातच. हा तो बरोबर त्या टाकीला झाला. रात्री आला, रात्रभर फिरला पाल शोधून. त्याला अजूनपर्यंत पाल नसून भेटली किंवा मग भेटली पण असेल आणि लपायला जागा शोधतात. त्या सापाचं असंच आहे. हा ना. तरी आम्ही सगळं बाजूला इतकं असं हे केलं. नाही तसं नाही येत बाहेर. ते कोपऱ्यात मग मी रात्रीच नसतं का केलं तसं. तसं नाही येत बाहेर. असं शांत झालं की मग त्या टाकीच्या झाकणात जागा खूप असते. तर आता सकाळची वेळ म्हणजे पहाटेची वेळ मित्रांनो. हॅलो. आणि मी झोपेतच होते तर ताईने कॉल केला साप निघलाय म्हणून. आता आले. समोरच मी रात्री साप पकडून गेले आणि हाच साप पकडून गेले. आणि त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं की आमच्याही टाकीमध्ये साप आहे. त्यांनी मला चेक पण करायला लावलं. पण झालं असं की त्यावेळेस भेटला नाही, कारण टाकीच्या कडेने खूप सारे असे छोटे छोटे गॅप असतात. पाण्याचे टाके त्यांच्या पलीकडं. आणि त्या पाण्याच्या टाकीत झालं किंवा बाथरूममध्ये झालं, हा साप कायम निघतो बघा घरामध्ये. आणि रात्रीचा फिरतो, हे लक्षात असू द्या. रात्रभर फिरतो, भिंतींवर इकडे तिकडे पण अशा ठिकाणी सगळीकडे चढतो. रात्रीची त्याचे पाल ही शिकार असते आणि पालीला पकडतो. पाल आपल्याला सापडत नाही पाल, पण ह्या सापाला पाल अगदी सहजपणे तो पकडतो, खातो आणि पुन्हा दिवस उजाडायला लागला की चांगली अशी जागा शोधतो लपण्यासाठी आणि तिथे तो लपतो. हे बघा, हा आहे रात्रीचा भिंतींवर फिरणारा कवड्या जातीचा साप. दिवसात सुद्धा फिरतो असं नाहीये, पण जास्त करून दिवसात तो लपलेला असतो. अंगावर सगळ्या पट्ट्या आहेत पांढऱ्या, अर्ध्या 1 इंचाचा गॅप सोडून, जी की मानेपासून चालू होते. पूर्णपणे चॉकलेटी विटकरी असा रंग आहे. तुम्हाला वाटेल काळसर आहे. थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. या सापाचं तोंड सुद्धा पालीसारखेच, वरती गोल गोल छोटे छोटे पालीसारखे डोळे. आणि हा साप छोट्या प्रजातीचा आहे, खूप चप्पळ आहे. तुम्ही पकडायला गेलात तर तो खूप चपळतेने पळतो आणि खूप जोराचा चावतो. छोटे छोटे दात असल्यामुळे फारच कडाक्याचा चावा बसतो. मुंगी आणि मच्छर काही एवढा जोरात चावत नाही, पण हा मात्र फारच कडाडून चावतो. रागिष्ट स्वभाव आहे याचा, सोबतच चपळ देखील. तर रात्रीची पाली वगैरे असतील तुमच्याकडे तर हा साप येऊ शकतो, काळजी घ्या. पण घाबरू नका, कारण हा विषारी साप नाही आहे आणि हा फारच चावतो. म्हणून मी सुद्धा ग्लोव्हचा वापर करून याला पकडणार आहे. आणि चपळ असल्यामुळे तुम्ही जर का विचार केला की मी बाटलीत वगैरे भरण, छोटाच आहे एखाद्या बरणीत भरण, तर शक्य नाही आहे ते, कारण साप फार चपळ असल्यामुळे तो आपल्या हाती लागत नाही. आता त्याला माझी पूर्ण चाहूल जाणवली. एक तर पळण्याचा प्रयत्न करणार, नाहीतर चावण्याचा प्रयत्न करणार. उड्या मारत पळतो. आता इथे पळाला तर कुठेतरी घुसेल, म्हणून मला पकडायचं आहे. हे पहिलं तर तो माझा हात पकडणार. बघूयात काय रिॲक्शन आहे त्याची. स्मेल घेतोय माझ्या ग्लोव्हचा. आणि माझ्या ग्लोव्हचा काय आहे नेमकं ही वस्तू, आणि चावू पण शकतो कधी तो. ह्या ग्लोव्ज मी ऑलरेडी याच प्रजातीचा साप पकडला आहे, तर कदाचित आधी पकडलेल्या सापाचा स्मेल त्याला कळाला आहे. रात्रीपेक्षा ना. हां, हे बघा, ग्लोव्जमध्ये जास्त हातात येत नाही, असा बारीक आहे ना खूप. पाहतो असंच पकडते. काल मी असे 2 साप पकडले आणि तुमच्याकडचा ह्याच प्रजातीचा 3रा दादा. हा, काल 2 पकडले हे साप. याच साईजचे, हे ह्याच प्रजातीचे नाही का. सापाला का चावायला लागला बघा, लई जोरात चावतो. रात्रीचा तरी नाही एवढा चावलाय. हे बघा आता ठीक आहे. त्याच्यापेक्षा मोठा आहे ना. हा,
बघितलं का कसा आवाज पार त्याचं फार असं जीव तोडून चावतोय. हो. त्यामुळे मी याला क्लोजली पकडते, हाताने नाही रिस्क घेत. बाकी विषारी साप सुद्धा हाताने पकडतो, पण या वाल्याला रिस्क नाही. पिशवी आणली होती मी, काय घे? लक्षातच नाही राहत कधी कधी माझ्या. का ठेवायचा? झोप नाही त्याच्यामुळे रात्रभर. भरपूर असं रात्रभर जाग येत का तुम्ही? काय तर मग? पण ते दिसलं की मनाला राहतं ना. मनात तेच राहिलं ना बाबा, हा. काय रात्रीचं येत दिसत तर नाही कुठं, पण तो कुठून बाहेर येईल. हो.